कैलास पाटील बसा, ऐका, खरी गोष्ट पण ऐका. आणि म्हणून हा इकडे येत असेल तर या, स्वागत करतो. आता इकडे या, स्वागत करतो. सन्मान्य सदस्यांना आपण सूचना द्यावी की प्रस्तावावर बोलावं. उगाच नाही काय भातखेडकर साहेब काय बोलले ते, तुम्ही बसा, त्यांचा प्रवेश, ही कुठली पद्धत आहे तुमची? नाही असलं बोलायचं नाही फालतू. तर दिलीप लांडे म्हणाले, शिंदे सेनेत्या. कैलास पाटील संतापले. सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक. कैलास पाटील म्हणाले, फालतू बोलू नको. तर नमस्कार, तुम्ही पाहतात मराठी भूमी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत पुन्हा राजकीय वातावरण चांगलं तापलेलं पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आणि ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यातील. तर सभागृहात भाषण करत असताना दिलीप लांडे यांनी कैलास पाटील यांच्याकडे पाठ टोला लगावला. खरी गोष्ट ऐका आणि जर इकडे यायचं असेल तर या, आम्ही तुमचं स्वागत करू, असं म्हणत त्यांनी शिंदेसेनेत येण्याचं अप्रत्यक्ष आमंत्रण दिलं. हे विधान ऐकताच कैलास पाटील संतापले. त्यांनी तात्काळ उभं राहत असं फालतू बोलू नका असा जोरदार आक्षेप घेतला आणि क्षण सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि अध्यक्षांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला. यानंतर दिलीप लांडे यांनी आपलं भाषण पुढे सुरू ठेवत सांगितलं की कैलास पाटील पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासोबतच काम करत होते. बाळासाहेबांनी दिलेला सन्मान आणि त्यांचे विचार विसरता कामा नाहीत. शिवसैनिकांनी ते विचार कायम जपले पाहिजेत असा दावा दिलीप लांडे यांनी कैलास पाटलांवर केला. लांडे यांनी पुढे महायुती सरकारच्या कामांचाही उल्लेख केला. झोपडपट्टी पुनर्वसन, गोरगरिबांना मोठी घरे, धारावी पुनर्विकास तसेच विकास कामाबाबत सरकार गंभीरपणे काम करत असल्याचा दावा दिलीप लांडे यांनी सभागृहात केला. विरोधक फक्त टीका करतात पण विकासाच्या कामाकडे दुर्लक्ष करतात असाही आरोप दिलीप लांडे यांनी भरविधानगृहात केला आहे. दरम्यान भाषणादरम्यान कैलास पाटील यांनी पुन्हा आक्षेप घेतल्याचं वातावरण अधिक तापलं. दिलीप लांडे यांनी गावच्या पाटलांनी गावच्याचं ऐकलं पाहिजे असा आणखी एक टोला लगावला. यामुळे दोन्ही बाजूंचे सदस्य एकमेकांवर बोलू लागले आणि काही काळ सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी अध्यक्षांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर दिलीप लांडे यांनी विरोधकांना उद्देशून, खरं बोललो की कडू वाटतं पण सत्य स्वीकारण्याची तयारी ही ठेवली पाहिजे असं म्हणत दिलीप लांडे यांनी आपले भाषण पूर्ण केलं. व या संपूर्ण घटनेनंतर सभागृहातील हा शाब्दिक संघर्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दिलीप लांडे यांनी केलेलं शिंदे सेनेत या असं विधान आणि त्यावर कैलास पाटील यांनी दिलेलं संतप्त प्रत्युत्तर यामुळे विधानसभेतील वातावरण काही काळ चांगलेच तापलेले चित्र पाहायला मिळाले. तर मित्रांनो, या संपूर्ण घडामोडीत आता राज्याच्या राजकारणात कोणत्या नव्या चर्चांना उधाण होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं दिलीप लांडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं दिलीप लांडे यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल? तुमचं म्हणणं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.